कुठे जाऊ द्या, त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण कुठे जावं हा प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रश्न अजिबात उद्भवतच नाही. तर मुंबईपुरतं बघितलं तर एकला चौदा नारा लागू शकतो किंवा ती युतीची गोष्ट नाही, तशी तयारी ठेवली का? राष्ट्रवादी एकत्र येणार. एक वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यायाची आम्ही चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत. आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत पुन्हा एकदा या विषयावरती मी बैठक घेणार आहे. मी मुंबईमध्येच आहे. माझा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क सुरू आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय लवकरात लवकर घेऊ. आम्हाला हे माहिती आहे की अर्ज भरण्याची मुदत 30 तारखेची शेवटची असल्यामुळे त्याच्या आत अगोदर आम्हाला निर्णय करावाच लागणार आहे. तरी पण सर एकला चौदा तयारी ठेवली आहे का? आम्ही सगळे पर्यायाची चर्चा केलेली आहे. Today I had a meeting with all my senior colleagues from the Mumbai. I have discussed at length. We have shortlisted some candidates also. I will discuss late night today or tomorrow with our national president, deputy chief minister Mr. Ajit Dada, and our working president Mr. Praful Patel. And then we will come to the certain conclusion. Tomorrow late evening we will announce our decision. NCP is ready to go alone in You see, there are अलग अलग पर्याय सामने रहते हैं. सो जब तक कोई पर्याय निश्चित तौर पर नहीं जाता है तब तक सारे पर्याय खुले रहते हैं. BJP has opposed the Nawab Malik that during the election. That chapter is closed now. I said oftenly. Why that is being repeatedly asked? Nawab Malik is our election campaign committee within the party, where the party has got his own right. So he is there. He is our senior colleague. So that question is over now. पिंपरी आणि चिंचवडमध्ये सुप्रिया सुळेंनी असं सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल. ते विलिनीकरण करण्याचं पहिलं पाऊल आहे का? आता एक आपण लक्षात घ्या की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहे. त्या युती होत असताना कुठे विलिनीकरणाचा मुद्दा आलाय का? काल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा आला का? आपण आपले जे प्रश्न इतके हायपोटिकल आहेत की त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही. युती करणं निवडणुकीला सामोरं जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पैकी युती सुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी, विकास आघाडी, नागरी आघाडी, शहर विकास आघाडी अशा पैकी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. याचा अर्थ काय विलिनीकरण होतं अशातला काय भाग नाही. आणि म्हणून या सगळ्या हायपोथेटिकल हा सगळ्या बातम्या आहेत किंवा तर्क त्या ठिकाणी आहे. याच्यात काही तवतवश नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.